तो हा कार्यक्रम कधीपासून करतो आहे. ओके, सो बघा त्याचं नाव आहे चिरंजीव देवेश श्रीकांत देशपांडे. तो 13 वर्षाचा आहे, 13 इयर्स ओल्ड आहे तो, आणि तो 7वी मध्ये शिकतो आहे, 7th स्टँडर्डमध्ये. आणि तो कुठे राहतो माहितीये? कुठून आलाय तो आपल्यासाठी? रावेतवरून आला आहे. रावेत माहितीये का तुम्हाला? ऐकलंय हे नाव? कुठे? हिंजवडी. तुमचे आई बाबा जात असतील बघा ऑफिसला हिंजवडीच्या तिकडे, त्याच्याही पुढे आहे हे रावेत. तिकडनं आलाय तो. खूप लवकर उठलाय सकाळी आज या प्रोग्रामसाठी, तुम्हाला छान काहीतरी इन्फॉर्मेशन देण्यासाठी. ओके, आणि तो ना DIC या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 7th स्टँडर्डला शिकतोय. त्याच्यानंतर त्याचे आई बाबा आहेत ना, ते पण ऑफिसला जातात. सो ऑफिस सांभाळून त्याच्याकडनं छान हे पाठ करून घेतात. ते कीर्तन वगैरे काही असेल तर वेगवेगळ्या प्रोग्राममध्ये पण तो पार्ट घेतो, त्याच्यातही बक्षिसं मिळवतो, ते मी पुढे सांगणार आहे. त्याच्यानंतर देवेश याला धर्मभास्कर परमपूज्य श्री सद्गुरुदास महाराज यांचा अनुग्रह लाभलाय. म्हणजे काय माहितीये? त्यांनी त्यांना आशीर्वाद दिलेले आहेत त्यांच्या गुरूंनी, आणि त्याच्यामुळे तो ते कीर्तन खूप छान करतो. छोटा आहे की नाही तो? खूप मोठा आहे का? आमच्या एवढा मोठा आहे का? नाही ना, पण तरी पण तो करतोय, हो ना. मग त्यांच्या गुरूंचा त्याला आशीर्वाद आहे, त्यांच्या परवानगीने, त्यांच्या परमिशननी तो हे कार्यक्रम करतोय. ओके, आणि त्याची पणजी म्हणजे त्याच्या बाबांची आई जी आहे त्याला पणजी म्हणतात. त्या पणजी जी आहे ना त्याची, ती सुद्धा कीर्तनकार होती. त्यांचं नाव होतं सिंधुताई देशपांडे. विदर्भ म्हणजे नागपूर, अमरावती हा जो भाग आहे ना महाराष्ट्रातला विदर्भ, तिथे त्यांचे कार्यक्रम, कीर्तनाचे कार्यक्रम व्हायचे त्याच्या पणजी आजीचे, म्हणजे बाबांच्या आईचे असे कार्यक्रम व्हायचे त्यांचे. ओके, आणि त्याचे आजोबा जे आहेत ते भागवताचार्य आहे. म्हणजे भागवत जे आहे ना, जे श्रीकृष्णाच्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये, ते भागवत सुद्धा ते त्याचे आजोबा श्याम देशपांडे म्हणून ते भागवत कथा सांगतात. खूप छान छान गोष्टी असतात, श्रीकृष्णाच्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये, त्या भागवत ग्रंथामध्ये, तर ते सांगतात. नंतर ही जी गुरुसेवा आहे ना, देवेशनी कधीपासून सुरू केली माहितीये? 2022 पासून ते आत्तापर्यंत 24 मध्ये त्याचे कीर्तन झाले. दत्त जन्माचे कीर्तन त्यांनी सांगितले, म्हणजे दत्त जन्माची कहाणी. लॉर्ड दत्त माहिती ना तुम्हाला? तर त्याचं जे कीर्तन आहे, त्याच्या जन्माची कथा आहे, ते तो कीर्तनामधून सांगतो. कसा दत्त महाराजांचा जन्म झाला, त्यांनी काय काय कार्य केलं, काय काय काम केलं, हे तो सांगतो त्या कीर्तनातून. आणि आज त्याचं हे 3रं कीर्तन आहे, तिसऱ्यांदा तो सांगतोय आज कीर्तन. ओके, आणि कीर्तनासोबतच त्याला काय काय आवडतं माहितीये? त्याला तबला वाजवायला आवडतं, त्याच्यानंतर स्विमिंग करायला आवडतं. त्याच्यानंतर तो शाळेमध्ये जसे असे वेगवेगळे प्रोग्राम असतात ना त्याच्या शाळेमध्ये, त्याच्यात पण तो खूप आनंदाने भाग घेतो. ओके, आणि त्याच्यामध्ये त्याला भरपूर बक्षिसं पण मिळतात, प्राइज मिळतात त्याला. आणि गेल्या वर्षी म्हणजे लास्ट इयर अखिल भारतीय नाट्य परिषद एक अशी संस्था आहे म्हणजे ती, आणि त्याच्यामध्ये त्याला तळेगाव येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत उत्कृष्ट अभिनयाचं पारितोषिक म्हणजे बेस्ट परफॉर्मन्सचा अवॉर्ड मिळालेला आहे त्याला. एवढं सगळं तो करतो. सो आपण टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करूयात का? व्हेरी गुड. स्टॉप. आता तो खूप छान आपल्याला काहीतरी माहिती देणार आहे, तर ती आता आपण शांतपणे ऐकायची. आणि आम्ही विचारणार आहे तुम्हाला क्लासेसमध्ये गेल्यानंतर की तुम्हाला काही प्रश्न विचारणार आणि बघणार आहे की तुमचं लक्ष होतं ना. ओके, मग सुरू करूयात आपण. येस. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय. आजची माझी ही कीर्तन सेवा मी माझ्या गुरूंच्या म्हणजे सद्गुरुदास महाराजांच्या चरणी अर्पण करून सुरुवात करतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु
मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। बोला पुंडलीकवरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। तर मुलांना सध्या कुठला मराठी महिना सुरू आहे माहिती आहे ना? आषाढ. आणि या आषाढ महिन्यातल्या एकादशीला काय असतं माहिती आहे ना? आषाढी एकादशी. आणि या आषाढी एकादशीला सगळे वारकरी पंढरपूरला जातात विठुरायाच्या दर्शनासाठी. आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या संतांच्या पालख्या खांद्यावर घेऊन जेव्हा ते पंढरपूरला जातात ना तेव्हा हे भजन म्हणतात. पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट सुखी संसाराची तोडून या गाठ सुखी संसाराची तोडून या गाठ पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट. तर मुलांना तर आता याच्यात आपण ऐकलं पाऊले चालती पंढरीची वाट सुखी संसाराची तोडून या गाठ. म्हणजे आता अर्थ काय होतो? म्हणजे पाऊले जे आहेत वारकऱ्यांचे ते पंढरपुराकडे निघाले आहेत त्या विठू माऊलीचे दर्शन घ्यायला. आणि सुखी संसाराची तोडून या गाठ म्हणजे जे त्यांचं सुखी संसार होतं ते तोडून ते विठुरायाच्या दर्शनाला पंढरपुराला चालले आहेत. तर या दोन याचा अर्थ असा होतो, या दोन पंक्तींचा अर्थ असा होतो. तर आता पंढरपूरला पांडुरंग राहतो बरोबर. तर आता पांडुरंगाला विठ्ठल विठू माऊली असेही भक्त म्हणतात. आणि मुलांना तुम्हाला माहिती आहे का ज्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी आषाढी एकादशीच्या दिवशी जेव्हा वारकरी चंद्रभागेच्या नदीत स्नान करतात आणि जेव्हा विठुरायाच्या दर्शनाला जातात तर हे एक भजन म्हणतात. ठीक आहे, माझ्यासोबत म्हणा तुम्ही. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडला वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडला या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला आपल्या पुण्यात देखील दोन संतांच्या पालख्या थांबतात 2 दिवस मुक्कामाला. तर ते दोन संत कुठले? संत ज्ञानेश्वर महाराज आणि दुसरे म्हणजे संत तुकाराम महाराज. या दोन संतांच्या पालख्या आपल्या पुण्यात 2 दिवस असतात मुक्कामाला. आणि मुलांनो तुम्ही टीव्हीवर आता उद्या जरूर बघाल की सरकारतर्फे माननीय देवेंद्रजी फडणवीस विठ्ठलाची महापूजा करतील. ठीक आहे, तर ते तुम्ही सगळे टीव्हीवर नक्की बघाल ना. तर आता ही सांग व्हेरी गुड. तर मी आता सांगतो ही झाली आता वारीची पार्श्वभूमी. तर आता वारी म्हणजे काय? वारी म्हणजे पंढरपूरकडे निघालेली फक्त पावले नाहीत मुलांना. वारी म्हणजे अनोळखी व्यक्तीलाही माऊली बनवून आपलं कळण्याची धारा. या वारीत कोणी लहान नसतं कोणी मोठं नसतं, सगळे एक समान असतात, सगळे माऊली माऊली हे भजन. आणि हे भजन म्हणत पूर्ण वारी हे करतात. निवृत्ती
ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. गुरुज्ञ ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. हे भजन म्हणत वारकरी जातात आणि मग हे भजन जेव्हा म्हणत असतील ना तेव्हा ते नाच करतात, डोक्यावर तुळशी वृंदावन घेतात. म्हणूनच जगात कितीही चांगले प्रवास असतील पण माणूस बनवणारा प्रवास म्हणजे एकच, ती म्हणजे पंढरपूरची वारी. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. संत ज्ञानेश्वर महाराज की जय. तर आता मुलांनो, पांडुरंग पंढरपूरला आले कसे त्याची एक छोटीशी कथा सांगतो. पुंडलिक नावाचा देवाचा फार मोठा भक्त होता. तो त्याच्या आई वडिलांची खूप सेवा करायचा. रोज रात्री झोपताना त्यांचे पाय चेपून द्यायचा. आणि एक दिवस स्वतः विठ्ठल त्याच्याकडे आले, अंगावर टकटक केली. तो त्याच्या आई वडिलांचे पाय चेपत होता. बाजूला एक वीट पडली. त्याने ती वीट उचलली आणि फेकली. जेव्हा त्यांनी ती वीट फेकली तेव्हा पांडुरंग कमरेवर हात ठेवून त्या विटेवर उभे राहिले. कित्येक वर्ष झाले पांडुरंग त्या विटेवर तसेच उभे आहेत. तुम्ही पाहिलं असेल ना फोटो किंवा टीव्हीवर, जर कोणी आजला पंढरपूरला गेला असेल तर तुम्ही बघितलं असेल, बरोबर? हा, तर अशा प्रकारे पांडुरंग पंढरपूरला आले. आपण आरतीत म्हणतो ना, युगे 28 विटेवरी उभा, म्हणजे 28 युगांपासून तो पांडुरंग त्या विटेवरच उभा आहे. तर पांडुरंगाच्या आरतीतलं हे पहिलं कडवाचा हा अर्थ निघतो. युगे 28 विटेवरी, 28 युगांपासून तो इकडे थांबला. आणि माझे गुरु परमपूजनीय धर्मभास्कर श्री सद्गुरुदास महाराज म्हणतात आपल्याला की आपल्या आयुष्यात 3 निकाल महत्त्वाचे आहेत. पहिला निकाल म्हणजे निष्ठा. मला त्या पांडुरंगावर निष्ठा आहे की तो ही पंढरपूरची वारी माझ्याकडनं करून घेईल. दुसरा म्हणजे निष्कामता, मला याच्यातून काहीच नको. आणि तिसरा म्हणजे निर्धार किंवा विश्वास पण आपण करू शकतो की मला त्या पांडुरंगावर निर्धार आहे किंवा मला त्या पांडुरंगावर विश्वास आहे की तो माझ्याकडनं ही पंढरपूरची वारी नक्की करून घेईल. तर असा या 3 निकालांचा अर्थ होतो. मुलांनो, आजच्या कथेत जे मी सांगितलं तुम्हाला ते म्हणजे वारी म्हणजे काय. वारी म्हणजे आपली महाराष्ट्राची ऐतिहासिक संस्कृती व संस्कार, जे शेकडो वर्षांपासून जे वारकरी जातात पंढरपूरला विठुरायाला भेटायला, ते एक संस्कार. आणि हे जे 3 निकार आहेत ते वारकऱ्यांकडे आहेत, तर आपल्याला ते 3 निकार आपल्याला त्यांच्याकडनं शिकले पाहिजे. तर मुलांना अशा प्रकारे असते पंढरपूरची वारी. ठीक आहे. म्हणूनच कवी आपल्या काव्यात म्हणतात, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची थोडी गाठ, सुखी संसाराची थोडी गाठ, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. आणि मुलांना अजून एक गोष्ट, आपण जेव्हा जय जयकारात पुंडलिक वरदे हरी विठ्ठल म्हणतो, तर त्याच्याचमुळे म्हणूनच पुंडलिकामुळेच पांडुरंग विठेवर उभा राहिला. त्याच्यामुळे आपण जय जयकारात पुंडलिकाचं नाव घेतो. चला, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. तर अशा रीतीने माझी कीर्तन सेवा संपवतो. या शाळेच्या कमिटी मेंबर्सनी मला या ठिकाणी कीर्तन करून दिले, त्यांच्याबद्दल त्यांचे आभार मानतो. तुम्हाला सर्व मुलांचे खूप खूप कौतुक. तुम्ही माझं कीर्तन नीट शांततेत बसून ऐकून घेतले व समजून घेतले. तर या सगळ्या गोष्टींमुळे तुमचेही धन्यवाद. तर मी अशा प्रकारे माझं कीर्तन इकडे संपवतो. हेची दान देगा देवा तुझा विसरण भावा, विसरण भावा तुझा विसरण भावा.
सर्व बोलू